नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 2-3 दिवसापूर्वीच रंगपंचमी झाली आहे आणि वसंत ऋतूचं आगमन होतंय. उष्मा वाढायला लागलाय, तसं सकाळी पहाटे कोकिळेचा आवाज पण यायला लागलाय. मोगऱ्याचा वास येतोय आणि हे सगळं असताना आता चाहूल लागतेय ती गुढीपाडव्याची. गुढीपाडवा म्हटला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते राम नवरात्र आणि रामनवमी. अहो, सनातन धर्मियांच्या दिवसाची सुरुवात राम राम म्हणून होते आणि आयुष्याचा शेवट हा रामनाम सत्य आहे म्हणून होतो. त्याच्या नसानसात भरलेला राम आहे आणि त्याच रामाचं हे नवरात्र. या नवरात्रामध्ये रामरक्षा सिद्ध करण्याला फार मोठं महत्त्व आहे आणि ते जाणून घेण्यासाठीच आज आपल्याकडे श्रीयुत जयंत रामचंद्र झरेकर सर आलेले आहेत. झरेकर सरांची ओळख करून देते. सरांचं शिक्षण BA सायकॉलॉजी आणि मेकॅनिकल डिप्लोमा असं आहे. ज्योतिष, वास्तुशास्त्र, रेकी, रमल, लोलकविद्या, संमोहनशास्त्र अशा अनेक विद्यांचा त्यांचा अभ्यास आहे. गुळवणी महाराजांकडून त्यांनी कुंडलिनी जागृतीची दीक्षा घेतलेली आहे. तसंच दशमहाविद्या, श्रीविद्या, सोहम ध्यान, शाबरी विद्यांची पण त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. या साधनांचे ते मार्गदर्शनही करतात. तसंच गेले 50 वर्ष बीजमंत्रांची देखील त्यांची साधना आहे आणि त्याचे देखील ते मार्गदर्शन करतात. नमस्कार सर. राम नवरात्राचा विषय निघाला तर पहिला मी असं सरांना विचारेन की रामरक्षा या मंत्राची उत्पत्ती किंवा हे स्तोत्र मंत्र असं दोन्ही म्हटलं जातं, तर त्याची उत्पत्तीची काय कथा आहे ती आम्हाला सांगा. रामरक्षा स्तोत्र हे श्री शिवशंकर आणि बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितलं अशी ती कथा आहे. त्याच्याही मागे थोडा अधिक विस्तारपूर्ण कथा आहे की वाल्मिकींनी जेव्हा रामायण लिहिलं ते 1,00,000 श्लोकाचं वगैरे झालं आणि त्याच्यातले श्लोक इतके अगदी ज्याला म्हणतो प्रभावी होते. त्यामुळे सर्वांना त्या संपूर्ण जे रामायण आपल्याला हवं असं वाटायला लागलं. मग ते देव, दानव, मानव हे सगळे ते शिवशंकराकडे गेले आणि ते म्हणजे भांडायला लागले सर्वजण की आम्हाला हवंय, आम्हाला हवंय. मग ते शिवशंकरांकडे गेले. मग शिवशंकरांनी मग त्याचे 3 हिस्से करून तिघांना दिले. देवाने 1/3, मानवाला 1/3 आणि दानवाला 1/3. पण गंमत अशी झाली की 1,00,000 वगैरे ही जी संख्या ती सम आहे, ती विषम नाही. तेव्हा त्याचे 3 हिस्से करता येणं झाले. मग हे करता करता मग शेवटी शिवशंकरांनी त्या तिघांना 3 हिस्से करून दिले. राहिली जे 2 अक्षरे आहेत ती त्यांनी ते स्वतःसाठी स्वतःकडे ठेवली राम म्हणून. राम म्हणजे आपण ते राम म्हणतो, खरे एकच अक्षर राहिले ते. कारण 1,00,000 श्लोकामध्ये 99,999 श्लोक या तिघांना 33,333 या प्रकारे वाटून दिले. बरोबर. राहिलं एकच अक्षर, ते म्हणजे राम. मग तो एक अक्षर राहिलं ते म्हणजे राम. र म्हणजे आपण राम म्हणतो ते खरं राम अक्षर आहे. रला काना रा, त्याच्यावर अनुस्वार राम. राम ही बीजाक्षर आहे, बीज आहे. आणि प्रत्येक बीजाक्षरावर अनुस्वार असतो, त्यामुळे ते राम आहे, राम. मग तेवढं एक अक्षर त्यांनी स्वतःच ठेवलं. मग या तिघांना कळलं की हे अक्षर जे शिवशंकर जर स्वतःकडे ठेवतायत म्हणजे त्यात काहीतरी महत्वाचं आहे. कारण शिवशंकर उगीच असं वाटेल ते अक्षर स्वतःकडे ठेवणार नाही. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांनी मग सर्वांना ते अक्षराचं रहस्य जाणून घेण्यासाठी सगळे शिवशंकराकडे पुन्हा गेले की तुम्ही जे ठेवलंय ते नेमकं काय आहे. तर शिवशंकर त्यावेळेला ध्यानात होते, काहीतरी साधनेत किंवा उपासनेत होते, ध्यानात होते. ते बसले तिघे ते साधा शिवशंकर समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहायला लागले. ते बसले बरं आहेत. अर्थात ती शिवशंकरांची समाधी ती आपल्यासारखी काय त्याशी बसले 10 मिनिटांनी उठले, 15 मिनिटांनी उठले असे. त्यांची वर्षानुवर्ष, महिने, अनेक महिने ती समाधी सुरू राहिली. सगळेजण एक एकदम वैतागले, शेवटी एक एकदम निघून जायला लागले. असं करता करता एकच जण तिथे थांबले, बाकी सगळे निघून गेले. शिवशंकर जेव्हा ध्यानातून बाहेर आले तेव्हा ते थांबले. पण त्याच वेळेला काय झालं की शिवशंकराची वाट बघता बघता त्यालाही झोप लागली आणि ते झोपून गेले. शिवशंकर जेव्हा ध्यानातून बाहेर आले तर त्यांनी बघितलं की बाकी कुणीच नाही इथे, फक्त एकच जण राहिले आणि ते फक्त झोपलेले आहेत. मग शिवशंकरांना त्यांची दया आली किंवा ते कुठल्या इच्छेने थांबले ते त्यांना कळलं. म्हणून त्यांनी काय केलं की ते त्याच्या स्वप्नात गेले
आणि त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन या बीजाक्षराचं महत्व हे एका काही श्लोक तयार करून किंवा म्हणजे स्तोत्र तयार करून त्यांना ते सांगितलं. ते जे थांबलेले होते ऋषी होते त्यांचं नाव होतं बुधकौशिक ऋषी. आणि अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींना शिवशंकरांनी स्वप्नात जाऊन ही रामरक्षा सांगितली, असे त्याची कथा आहे. अच्छा. खूप छान. काय आहे की कथानूर मधून कुठलीही गोष्ट ना पटकन कळते. कळते, हा, आवडते. कारण प्रत्येक माणसामध्ये एक लहान मूल लपलेलं आहे आणि बरोबर. गोष्टी ऐकायला प्रत्येकाला आवडतात. हो ना, हो. त्यामुळे म्हणून मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की लोकांना कळावं की रामरक्षा म्हटलं ना की त्याचं असं एक हे आहे की उच्चार खूप त्याचे अवघड आहे, संस्कृत आहे, पटकन म्हणायला जमणार नाही किंवा नीट उच्चार म्हटले गेले नाही तर कदाचित त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकेल. हो ना. अशा बऱ्याच लोकांना आहेत मनात हे विचार. तर म्हणून मी म्हटलं की ही कथा सांगून एक आपण थोडंसं टिजनेस थोडासा आणावा म्हणून मी आणि हा प्रश्न रामरक्षा स्तोत्र जे आहे ते असं म्हणायला अवघड नाहीये. ते अनुष्टुप छंदातलं आहे, त्यामुळे अगदी सहजपणे गेय आहे, त्याने हा. छानपैकी म्हणता येते. हा, म्हणजे काही श्लोक जे आहेत ते काही स्तोत्र आहेत ती अशी वेगळ्या वेगळ्या छंदात असतात, ती म्हणायला मग त्यांचे आरोह अवरोह वगैरे बघावे लागतात. तसं रामरक्षाला नाही, त्यामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा छानपैकी पाठ होतात, ते म्हणायला लागतात. आत्ता आपण म्हणालात त्याच्यातूनच मला होतं अनुष्टुप छंद म्हणजे नक्की काय आहे? अनुष्टुप म्हणजे छंद म्हणजे 16 अक्षरांची एक ओळ अच्छा. अशी हो. टोटल ते असे 32 अच्छा. अनेक छंद असतात हो, म्हणजे हो. त्याच्यातला अनुष्टुप अनुष्टुप छंद हा अगदी अनुष्टुप प्रॉमिनंटली तो शब्द prominent- वापरलेला आहे. कारण तो सोपा आहे, म्हणायला पडदेशी आकलन होणार आहे. अच्छा. आणि सर्वसामान्य लोक आहेत, हम्म. म्हणजे ज्यांचा गायनाचा अभ्यास नाही किंवा शास्त्रीय संगीताचा अभ्यास नाही, असेही लोक ते छानपैकी म्हणू शकतात. अच्छा. मग त्यामुळे तो खूप अतिशय सोपा छंद आहे. अच्छा. आणि तुम्हाला गाऊनही म्हणता येतं आणि अगदी सध्या तुम्ही अगदी साधी प्लेन जरी म्हटलं ना तरी त्याच्यामध्ये एक सुंदरसा हो हो. पण भाव रामरक्षा प्रकट होतो. म्हणताना एक नादातच ती म्हटली जाते म्हणजे हो. अथ ध्यानम, त्याच्यानंतर हो, त्याचा हो, चाल हो, बदलते, हो, त्याची पुढे चाल परत त्याची चाल बदलते. बरोबर. हो. पुढचं मी विचारेन की रामरक्षेला स्तोत्र म्हणतात तसंच मंत्र पण म्हणतात, तर त्याच्या मागे काय हे आहे? म्हणजे स्तोत्र म्हणजे काय की एखाद्या देवाची जी स्तुती करणारे जे शब्द हम्म. किंवा करणाऱ्या ओव्या करणारे श्लोक ज्याच्यात आहेत, स्तुती करणं म्हणजे आपल्याकडे एक स्तुती का करावी तर एखाद्याला प्रसन्न करण्यासाठी. बरोबर कोणाकडून आपलं काम करून घ्यायचं असेल त्याची आपण स्तुती करत असतो. बरोबर आहे. त्याप्रमाणे देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक स्तोत्र लिहिली आहेत. त्यांची स्तुती करणारे ज्या काय म्हणतो ऋचा लिहिली आहेत त्यांना आपण स्तोत्र म्हणतो. बरोबर. ते स्तोत्र आहे. त्या अर्थाने राम या बीजाक्षराचे किंवा राम या दैवतेची त्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे. आणि मंत्र याच्यासाठी हा. की त्यामध्ये राम हा बीज मंत्र खूपच वेळ आलेला आहे. हो हो. आणि राम हा बीज मंत्र त्यात खरा महत्वाचा आहे. स्तुती काय आहे की तसं तुम्ही आत्ताच म्हणालात की लोकांना कथा आवडतात, मग त्यातली स्तोत्रे आवडतात. आपल्या ऋषीमुनींनी हेच केलं की प्रत्येक गोष्टी अध्यात्मातल्या ह्या एका कथेच्या माध्यमातून हो. उभ्या केलेल्या आहेत. त्या खरं म्हणजे त्या कथा प्रतिकात्मक आहेत. बरोबर आहे. त्या कथांचा मागचा जो गुह्य अर्थ आहे, गूढ अर्थ आहे, तो लक्षात घेऊन ते म्हणायला हवे आणि त्या अर्थाने ते मंत्र आहेत. मग रामरक्षा स्तोत्राचे असे 4-5 भाग पडतात की पहिला भाग आहे तो तुमचा विनियोगाचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं की या स्तोत्राचे कर्ते कोण आहेत, ते कर्ते ऋषी आहेत. म्हणजे बुध कौशिक असे श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी, म्हणजे या स्तोत्राचे जे कर्ते आहेत, ऋषी म्हणजे कर्ते, ते कर्ते बुध कौशिक ऋषी आहे. मग याचा छंद कुठल्या छंदात म्हणते, मग त्याचा छंदाची माहिती दिली जाते. मग तो अनुष्टुप छंदात आहे. मग याची देवता कोण आहे, ती देवता रामचंद्र देवता किंवा सीता रामचंद्र देवता. या प्रकारे मग त्याची बीज काय. आता यात थोडस त्यांनी थोडस संक्षिप्तरित्या सांगितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा त्याची बीज आहेत, त्याचे शक्ती आहे, त्याचं किलक आहे. किलक सांगितलेलं आहे, श्रीमद हनुमान किलक. सीता शक्ती म्हणून सांगितलेलं आहे. पुन्हा त्याचे अस्त्र आहेत. असे अनेक त्याचे प्रकार आहेत. मग त्या म्हणजे रामरक्षा स्तोत्र जर सिद्ध करायचं असेल तर त्या सिद्ध करण्याची मागची शक्ती कोण आहे, ते सीता आहे. आता सीता शक्ती म्हणजे काय याचा मागे गूढ अर्थ आहेत पुन्हा. आणि या स्तोत्राची किल्ली, हे स्तोत्राची मुख्य किल्ली कोण आहे, किलक काय आहे, तर हनुमान आहे.
म्हणजे या स्तोत्राची किल्ली हनुमंताची आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हनुमंताला प्रसन्न करून घेत नाही किंवा हनुमंताला वश करून घेत नाही किंवा जोपर्यंत हनुमंताची तुमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत हे स्तोत्र तुम्हाला सिद्ध होत नाही किंवा वशीभूत होत नाही. या स्तोत्रांचे जे रिझल्ट आहेत जे तुम्हाला मिळायला हवेत अपेक्षित ते रिझल्ट मिळत नाहीत. तर कुठल्याही स्तोत्र म्हणताना मंत्र म्हणताना आपण मंत्र का म्हणतो किंवा स्तोत्र का म्हणतो तर आपल्या काहीतरी एक विशिष्ट इच्छा असतात. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ते म्हणत असतो. उगीच टाइमपास करायला आपण म्हणत नाही. बरोबर. म्हणजे रामरक्षा स्तोत्र असो किंवा कुठला बीज मंत्र असो म्हणजे सोहम असो राम असो उगीच काहीतरी वेळ जात नाही बसले मंत्र म्हणत असं नाही करत. ते त्यामागे काहीतरी विशिष्ट कार्यसिद्धी होण्याची एक अपेक्षा असते. मग ही जी सगळी स्तोत्र निर्माण केलेली आहेत मग रामरक्षा असेल किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा स्त्री सुक्त पुरुष सुक्त वगैरे जे काय असतील ही सगळी सुक्त एका कार्यसिद्धीच्या विशिष्ट कार्यसिद्धीच्या अपेक्षेने तयार केलेली. मग ती कार्यसिद्धी होण्यासाठी त्यांचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतो आमच्या इंजिनिअर भाषेत तरी SOP म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. त्या प्रोसिजरने तुम्ही गेलात तरच ती स्तोत्र सिद्ध होतं. ते प्रोसिजर कुठे तुम्ही डायव्हर्ट केली किंवा ती जर मध्ये गडबड केली मग पुढच्या गोष्टी होत नाहीत. त्या प्रकारे म्हणजे प्रथम सीताशक्ती तिला जागृत करावी लागते. त्यानंतर मग त्याचं किल्लं काय हनुमंत मग रामरक्षा स्तोत्राची समजा अशी तिजोरी आहे मग त्या तिजोरीचा टाळ लावलेला आहे तिजोरीला म्हणजे टाळ्याची चावी जी आहे ती हनुमंताकडे आहे मग ती आणि मग शेवटी विनियोग सांगितला जातो. आता सर्वसाधारणपणे सर्व स्तोत्रांचा विनियोग असा असतो की त्या स्तोत्राची जी देवता आहे ती प्रसन्न व्हावी. मग श्री रामचंद्र प्रित्यर्थे म्हणजे श्री रामचंद्राची प्रीती प्राप्त व्हावी. प्रित्यर्थे म्हणजे त्यांची प्रीती प्राप्त व्हावी त्यांची कृपा प्राप्त व्हावी. जपे विनियोगा विनियोग म्हणजे सौदा व्यवहार. ओके. म्हणजे हे का करतोय की मी हे केल्यामुळे मला रामचंद्राची कृपा प्राप्त होईल म्हणजे मी हे स्तोत्र म्हणणार आहे आणि त्याच्या बदल्यात काय व्हावं तर मला श्री प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त होईल हा विनियोग. आणि त्यानंतरचा जो पुढचा भाग येतो तो महत्वाचा की तो म्हणजे ध्यान. प्रत्येक स्तोत्राचं हे अतिशय गुह्य स्थान आहे. ध्यान म्हणजे काय ते प्रत्यक्ष त्या देवताला तिथं आवाहन करणं त्याला तिथे आमंत्रित करणं त्याचं स्मरण करणं. आणि स्मरण करणं म्हणजेच काय बोलावणं म्हणजे त्याला उर्दूत चांगला शब्द आहे की याद किया है. म्हणजे याद किया आहे म्हणजे काय बोलवणे म्हणजे तुमचं जे स्मरण आहे स्मरण करणे म्हणजेच बोलवणे म्हणजेच आमंत्रण देणं म्हणजेच कॉलिंग. मग ते ध्यानातून तुम्ही त्यांचं स्मरण करता त्यांच्या रूपाचं आणि मग ते स्मरण केल्यावर प्रभू रामचंद्रांना कुठल्या रूपात तुम्ही स्मरण करायचं तेही आहे. म्हणजे आता रामरक्षा स्तोत्र आहे स्तुतीसाठी स्तोत्र आहे म्हणून त्यांना अतिशय सोजवळ रूपामध्ये केले. पण रामाची अनेक अशी स्तोत्र आहेत की ज्याच्यामध्ये राम उग्र रूपात हवा आहे म्हणजे त्याबरोबर रामाचं उग्र रूपाचे ध्यान आहेत तिथे. त्यामुळे हे सोजवळ रूपातलं ध्यान आहे की ध्याय आजानुभाव म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंतचे हात आहेत वगैरे आजानुभाव धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम वगैरे याचे ध्यानाचे श्लोक आहेत. यातून काय अपेक्षा आहे हे यांत्रिकपणे म्हणायचे श्लोक नाहीये. हे यांत्रिकपणे म्हटलं की ध्याय ते तुम्ही गाऊन म्हण हरकत नाही. आणि ध्याय दाजानुभाव धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम वगैरे हे गाऊन म्हणण्याचे म्हणजे गाऊन म्हणा तुम्हाला छान वाटतंय पण मुळामध्ये या श्लोकाचा हेतू आहे ध्यान श्लोकाचा की ते ध्यान तुमच्या समोर स्पष्टपणे उभं राहावं. यू आर कॉलिंग देम तुम्ही त्यांना आमंत्रित करताय. आणि मग एकदा राम प्रभू तिथे आमंत्रित झाले प्रत्येक श्लोकाच्या आधी शेवटी ध्यान असतं आणि मग स्तोत्र सुरू होतं. मग प्रभू रामचंद्र तुमच्या समोर बसलेले आहेत म्हणजे त्यांनी सलकी जसं त्यांच्या डाव्या बाजूला सीता बसलेली हातामध्ये धनुष्य घेतलेले धनुष्य बाण घेतलेले मग नाना अलंकार दीप्तम सर्व प्रकारचे अलंकार त्यांनी घातलेले दिव्य अलंकार घातलेले आहेत वगैरे 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 श्लोकात आहे. आणि ते ध्यान समोर उपस्थित झाल्यानंतर मग त्या ध्यानाला उद्देशून पुढचं स्तोत्र म्हणायचं आहे. मग हे कम्युनिकेशन आहे. प्रत्येक स्तोत्र हे कम्युनिकेशन आपण कम्युनिकेशन करतच नाही. आपण रामरक्षा म्हणताना कुठलेही स्तोत्र करताना काय करतो त्याच्याशी संवाद साधत नाही. अत ध्यानम म्हटलं की काय रामांकारुण सीता मुखकमल मिलन लोचनम निरदावम नानालंकार दीप्तम धरत मुर्जटा मंडळम रामचंद्रम इथे ध्यानम झालं की आपण लगेच सुरू होतो. चरितम्र आता चौकुटी प्रवेशरम वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही समोर रामाला बघतच नाही यात. तिथे राम प्रत्यक्षात उपस्थित असायला हवा आणि त्या उपस्थित असलेल्या रामाशी तुम्ही डायलॉग करता हे तुम्ही त्याला सांगताय की तुमचं चरित्र आहे शतकोटी प्रवेशरम आहे.
वगैरे वगैरे. मग नंतर त्याला पुढे तुम्ही विनंती करता की ते जे रक्षा श्लोक आहेत सगळे की शिरो मे राघव पाहतो, हे राघवा तू माझ्या शिराचं रक्षण कर, बालम दशरथात्मजा. हे इथपर्यंत जे एताम राम बोलो पेतांपर्यंतचे श्लोक आहेत हे तुमचे कवचात्मक श्लोक आहेत. म्हणजे इथे तुम्ही रक्षण करण्याविषयी सांगितलेले आहे. पुढचे जे श्लोक आहेत पाताल भूतल व्योम, पाताल भूतल आणि व्योम, मग इथून जे श्लोक आहेत ते आदिष्टवान यथा स्वप्नेपर्यंतचे जे श्लोक आहेत हे सगळे राम या नामाची महती सांगणार. रामाची महती, राम या व्यक्तीची नाही तर राम या बीजमंत्राची महती सांगतायत. किंवा जसं जगज्जैत्रैक मंत्र तिथेही सांगितलं वज्र पंजरत नामेदम, हे त्या राम या बीजमंत्राची महती सांगतात की जसं पाताल भूतल चारणे छद्मचारण न द्रष्टुमपि शक्त असते रक्षितम राम नामने. राम नामाने ज्यांनी स्वतःला अभिरक्षण करून घेतलेलं का राम नामाचं आवरण ज्यांनी स्वतःवर धारण केलेलं आहे, ह्या सर्वांच्या समोर असले हे चारिण किंवा जे छद्मी वेश धारण करणारे किंवा छद्मी लोक येऊ शकत नाही, छद्मी शक्ती येऊ शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि पुढे सांगतं की जगत जैत्रेक मंत्र, तिन्ही जगामध्ये एकच मंत्र आहे. जगत जैत्रेक मंत्र राम रमण अभिरक्षण यक कंठे धारे तस्य करस्ता सर्व सिद्ध. मग आपल्याला काय वाटतं यक कंठे धारे तसं म्हणजे काय रामरक्षा लिहून किंवा राम हा बीजमंत्र गळ्यात बांधून टाईटमध्ये घालायचा आणि तो गळ्यात बांधायचा म्हणजे आपल्या हातात सिद्धी येतं, तसं नाही. की जो कंठामध्ये सतत ज्याने राम नाम धारण केलेलं आहे. आता याचा अर्थ घ्या, कंठामध्ये धारण करणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही रामनामाशिवाय इतर काही म्हणताच कामा नये, फक्त राम राम तुमच्या कंठात तुम्ही धारण केलेलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त एकच म्हणता की राम राम राम. या रामनामा व्यतिरिक्त तुम्ही इतर काहीच म्हणत नाही आहात, त्याला कंठे धारत म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही असं कंठात धारण करता ते रामनाम, तेव्हा तुमच्या हातामध्ये त्या सर्व सिद्धी येतात. ह्या सर्व सिद्धी जे आहेत ह्या सर्व शरीराशी संबंधित आहेत. मग अनिमा लघिमा वगैरे म्हणजे सूक्ष्म होणं, लघु होणं, महिमा म्हणजे वाढणं, या सर्व सिद्धी तुमच्या शरीराशी संबंधित आहेत. तेव्हा तुमच्या शरीरामध्ये रामनामामुळे या क्षमता प्राप्त होतात की तुम्ही स्वतःच्या इच्छेने किंवा मर्जीने जर तुम्ही रामनाम सतत कंठात धारण करत असाल तर तुम्ही सूक्ष्म रूपात जाऊ शकता, महत्वमहान मोठ्यातल्या मोठ्या रूपात जाऊ शकता. असं त्यात ती रामनामाची माहिती आहे. त्यानंतर आराम हा कल्पवृक्षाणापासून मग रामम दुर्वादरे श्यामम पद्माक्षम पीतवा स्वंती नाम गिरिदिवर नित्य संसारणो नरा, इथपर्यंत जे आहे ते रामाचं स्वतः रामाचं वर्णन केलेलं आहे. मग राम काय आहे तर आराम हा कल्पवृक्षाणाम, कल्पवृक्षाचा एक बगीचा. म्हणजे एक कल्पवृक्ष असला तरी तुमच्या आयुष्यातला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. हा तर साक्षात बगीचाच आहे. म्हणजे राम राम हा मंत्र हा कल्पवृक्षच आहे किंवा राम ही देवता कल्पवृक्ष आहे. मग विराम हा सकलापद सर्व आपदांचा, म्हणजे जिथं ती शक्ती राम नामाची उपस्थिती तिथे आपदा येणारच कुठून. खरं. त्यामुळे सर्व आपदांचा विराम आहे. आणि तो राम आमचा प्रभू आहे. आपली रामस्त्री लोकांना राम श्रीमान सनात प्रभू, तो आमचा प्रभू आहे. मग त्याचं वर्णन केलं की तो कसा आहे, तरुण आहे, रूप संपन्न वगैरे वगैरे. आणि सर्व जी लक्षणं आहेत एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या देवताची उपासना करता तसे तुम्ही होता जाता. तुम्ही जर खरोखर रामाचे उपासक असाल ती जी रामाची लक्षणं सांगितली ती तुमच्यामध्ये येणारच, कारण तुम्ही त्याच्याशी जोडून घेताय. तुम्ही त्यांच्याशी जोडून घेताय, तुम्ही त्यांच्याशी एकरूप होताय. म्हणजे तरुण, मग तुम्ही सतत सदैव तरुण राहाल, तुम्ही सदैव रूपसंपन्न राहाल. मग त्याचप्रमाणे तुम्ही सर्व काय शरण सर्व सत्वानाम, सर्व सात्विक लोकांना शरण जाणं वगैरे वगैरे हे सगळी लक्षणं आहेत. मग सनंत कवची खडगेवर रामाकडून अपेक्षा केली की त्यांनी त्यांचं ते राम नाम जे आहे की राम आणि लक्ष्मण हे आमचं राम. आता इथे सांगायला हरकत नाही त्या मंत्राचा विषय की राम हा खरं अग्निबीज मंत्र आहे. हे जे स्तोत्र आहे मग ते रामम दुर्वादला श्याम पद्माक्षम पीतवा स्वंती नाम गिरिदिवर ते संसार उडवणारा, हे रामाचं परम वर्णन केले की रामाचं वर्ण कसं आहे तर दुर्वा दल जसं आहे तसा सावळ्या रंगाचा आहे. आणि त्यानंतर जे आहे हे तुम्ही रामनामाचा जागर केलेला आहे आणि रामाला तुम्ही शरण आहात हे तुम्ही सांगितलेलं आहे. पुढच्या संपूर्ण म्हणजे अगदी लोकाभिरमम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्री रामचंद्रम शरणम प्रपद्ये. आता आपण हे फक्त म्हणतो खरं आपण शरण गेलेलोच नाहीत, कारण शरण गेलो असतो आज आपण कुठल्या कुठे गेलो असतो, हा वेगळा विषय. पण हे सगळे तुम्ही रामाला शरण जाता. मग त्यानंतर मग रामाचं जे
मुख्य आहेत की जसे हनुमानजी आहेत, मग वाल्मिकी ऋषी आहेत, यांचा पुन्हा नमस्कार केलेला आहे. आणि त्यानंतर पुढचे श्लोक येतात की भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम मृतानाम राम रामिति गर्जनम किंवा आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदा. हे याचे रामाला प्रार्थना केलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी रामो राजमणी आणि सगळ्यात शेवटच्या ओळीतली प्रार्थना आहे की भो राम माम उद्धर. हे रामा तू माझा उद्धार कर, हे रामा तू माझा उद्धार कर. भो राम माम उद्धर, भो राम माम उद्धर, भो राम माम उद्धर. असे ती प्रार्थना आहे. शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषींना किंवा मुळामध्ये हे अशी कल्पना आहे की स्तोत्र सर्वोत्तम पार्वतीला श्री शिवशंकरांनी सांगितलेले आहे. तर काही जे श्लोक आहे की चरितमिर गुणाथस्य शतकोटी प्रविस्त्रम वगैरे, हे श्लोक जे आहे हे शिवशंकर पार्वतीला सांगतायत. त्याचबरोबर मध्ये एक श्लोक आहे की इत्येतानी जपेंडित्य मदभक्त श्रद्धान्वित. म्हणजे कोणाला सांगतात? शिवशंकर पार्वतीला सांगतात की हे जे म्हणेल सतत म्हणेल रामोदाशरथी शूर, रामोदाशरथी पूर्व पासूनचे श्लोक आहे, तो संपूर्ण श्लोक जर सतत म्हणत राहिला किंवा आरामा कल्पवृक्षाणापासून इथपर्यंत इत्येतानी जपन नित्य इथपर्यंत जर तुम्ही सतत त्याचा स्तोत्र म्हणत राहिला, तेवढं स्तोत्र, तर ते शिवशंकर सांगतात की इत्येतानी जपन नित्यम मदभक्ता श्रद्धान्वित अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राण निसंशय. हे पार्वती हे जे श्लोक आहेत की आरामा कल्पवृक्षाणापासून वेदांत वेद्य यज्ञेशा पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभा श्रीमान अप्रमेय पराक्रमा. हे जे श्लोक आहे आरामा कल्पवृक्षापासून अप्रमेय पराक्रमापर्यंत हे श्लोक सतत म्हणत राहिले तर त्या व्यक्तीला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. असं साक्षात शिवशंकरांची वाणी आहे. म्हणजे तुमची आमची वाणी आम्ही काहीतरी, पण शिवशंकर पार्वतीला आणि ती पार्वतीला सांगतात, कारण ती असं खोटाटा ऐकून घेणार नाहीये. ती पार्वती अशी शक्ती आहे की ती स्वतःला पटल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा स्वीकार नाही करणार. बरोबर. आणि ते एकमेव शक्ती आहे की शिवशंकरला प्रश्न विचारू शकते, बाकी कोणीच विचारू शकत नाही. जे पूर्वी तंत्रमार्गातले जेवढे ग्रंथ आहेत ते सर्व शिवशक्त्यात्मक संवादात हो हो. की शिव वाच, मग शक्ती वाच किंवा पार्वती वाच, मग ते तिला पार्वती शंकरांना प्रश्न विचारत असते. आणि अशी कथा आहे की रामरक्षा स्तोत्र पण या प्रश्नातूनच आलेलं आहे की कुठलं स्तोत्र आहे. तेव्हा ते शिवशंकर तिला सांगतात की हे रामरक्षा म्हणून स्तोत्र आहे. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा तेच शिवशंकर हे स्तोत्र संपल्यावर सांगतात की राम रामेती रामेती राम राम इति राम इति रमे रामे मनोरमे. ही पार्वतीची नाव आहे ती रमे. रमे म्हणजे पार्वती, हे रमे, हे मनोरमे, हे रामे. काय सहस्त्रनाम तुल्यम. सहस्त्रनाम म्हणजे कुठलं? विष्णू सहस्त्रनामाच्या बरोबर. सहस्त्रनाम म्हणजे कुठल्याही देवतेचे सहस्त्रनाम घ्या, म्हणजे पण इथे थोडक्यात संदर्भ आहे विष्णू सहस्त्रनामाचा, की विष्णू सहस्त्रनाम हे म्हणण्याचं जे आहे ते रामनाम, त्याच्या इतकं पुण्य तत्तुल्यम. म्हणजे विष्णूची सहस्त्रनावं घ्या आणि विष्णूचं राम नाव हे एकच नाव घ्या, याचं तत्तुल्यम राम नाम वराने. सहस्त्रनाम इतकं महत्वाचं आहे. हे वराने पुन्हा पार्वतीचं नाव आहे. हे वराने हे स्तोत्र विष्णूच्या सहस्त्रनामा इतकं, किंवा राम हा बीज मंत्र विष्णूच्या सहस्त्रनामा इतकं बरोबरीचं आहे, इतक्या तुलनेचं आहे, असं शिवशंकर पार्वतीला सांगतात. अशी साधारणपणे रामरक्षेची संकल्पना आहे किंवा मांडणी आहे. सरांनी खरंच एक वेगळा दृष्टिकोन दिला आणि मला वाटतं त्यांच्या कार्यशाळेमध्ये असंच ते सगळं वेगळं काही आपल्याला शिकवणार आहेत. तर त्याचं तर आता त्याची डिटेल माहिती तर मी नंतर घेतेच सरांकडनं. पण मला सर असं एक विचारायचं होतं की रामरक्षा ही संध्याकाळीच म्हणावी असं काही आहे का? असं काही नाही खरं, पण संध्याकाळी म्हणण्याचा एक वेगळा अर्थ आहे. एक लक्षात घ्या की राम हा अग्नितत्वाचा बीजमंत्र आहे. राम म्हणजे मुळात अग्नितत्वाचा बीजमंत्र आहे रम. रमला त्यांनी आ जोडलेला आहे. बरोबर. आ म्हणजे काय? आ म्हणजे मर्यादा, आ म्हणजे आकार. आकार, आपण आकार शब्द वापरतो ना, अकार सकार नकार, तसं आकार. अला रूप नाहीये. अ हा निराकार आहे, अनादि अनंत ज्याला म्हणतो तो, त्यामुळे त्याला रूपच नाही, सर्वत्र आहे. पण जेव्हा अचा आ होतो, हा बीज मंत्रातला भाग आहे, तुम्ही सांगतो की अचा जेव्हा आ होतो त्याला आकार म्हणतो आपण. तर आ पासून अर्थात हा आकार अतिशय सूक्ष्म आहे,
खूप सूक्ष्म आहे, म्हणजे डोळ्यांनी न दिसणारा किंवा एका विशिष्ट तरल लेवलवर जेव्हा तुमच्या साधना होतात त्याच वेळेला तो आकार जाणवायला लागतो. त्यामुळे अतिशय सूक्ष्म आकार आहे तो, ज्याला म्हणतो ना अणुरणीयान, पण आकार आहे. अला आकारच नाहीये. बरोबर. तर हा आकार आहे. आणि आकार काय दाखवतो की मर्यादा दाखवतो. आ बीज मंत्र मर्यादा दाखवणार, म्हणजे आपण म्हणतो ना आ चंद्र सूर्य, म्हणजे काय, चंद्र सूर्य असेपर्यंत मर्यादा दाखवली, कुठून इथपर्यंत, की आपण म्हणतो की भारताची व्याप्ती काय, तर आ सेतू हिमाचल, म्हणजे कन्याकुमारी पासून हिमाचलापर्यंत. बरोबर. किंवा आ कर्ण प्रत्यंच्या ताणली, म्हणजे कानापर्यंत, म्हणजे आ हा मर्यादा दाखवतो. आकार, प्रत्येक आकाराला मर्यादा येते. अला मर्यादाच नाही, कारण त्याला आकारच नाही. जिथे आकार आला तिथे मर्यादा आली. तर रम र नुसता रम बीज आहे, हा आकार स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्याला असा आकार नाही. पण ज्याला राम होतो त्यावेळेला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. पण मुळामध्ये ती आहे अग्निबीज मंत्र. मग जेव्हा सूर्य मावळतो, सूर्य मावळल्यावर अंधार पडायला लागतो. मग यावेळेला तुम्ही जेव्हा राम नामाचा जप करता, तर राम म्हटल्याने काय होतं, तंत्रशास्त्रातली अनेक ग्रंथ असाल की राम म्हटल्यानंतर तुमच्या शरीरातील किंवा वातावरणातील आजूबाजूच्या सूक्ष्म जो रूप आहे, अतिसूक्ष्म रूपातला अग्नी असा जागृत व्हायला लागतो. तो आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही, पण तुमच्या साधनेमध्ये जेव्हा तुमची प्रगती होते तेव्हा ते अग्नीच्या ठिणग्या अशा तुम्हाला दिसायला लागतात. असा हा रामबीज मंत्र आहे. तेव्हा सूर्य मावळल्यानंतर, अंधार पडल्यानंतर आपल्याला अग्नीची किंवा उजेडाची गरज असते, म्हणून त्या काळामध्ये संध्याकाळी रामरक्षा म्हटलं जाते. तसंच त्याच्यामध्ये एक पुढे येतं बघा की भूताक येताना पळून हो हो हो. माझा पुढचा प्रश्न तोच होता की लहानपणी आजी सांगायची की रामरक्षा म्हणायची, म्हणजे मग भूतकेत पळून जातात, जवळ येत नाही. तर ते काय आहे त्याच्या मागे? की हे भूतकेत ह्या ज्या अदृश्य शक्ती आहेत ह्या नेहमी अंधारामध्ये प्रबळ असतात. बरोबर आहे, अगदी खरं. ते दिवसा सूर्य असतो त्यामुळे तेव्हा काम करत नाही, पण अंधार पडला की त्यांचं शक्ती वाढलेली असते. तेव्हा ती चारेण छद्मचारेण वगैरे म्हणतात, त्या सगळ्या शक्ती ज्या आहेत, अदृश्य शक्ती, ह्या शक्ती अंधारात वावरतात. आणि राम हा सूक्ष्म अग्निच आहे. ते ज्यावेळी तुम्ही राम 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 म्हणताय, लक्षात घ्या की तुम्हाला तो अग्नी दिसत नाही, पण त्या शक्तीला दिसतो. ज्याला तुम्ही राम ऊर्जा आहे, ऊर्जा आहे. तर अग्निरूप जे आहे ते सूक्ष्म अग्नी त्या शक्तीनं जाणवतो, त्या शक्तीनं दिसतो, आणि मग ते तिथे थांबत नाही, त्या पळतात. म्हणून आपल्याला सांगतो की राम 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 म्हणा. हो, म्हणजे राम 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 म्हणा, म्हणजे राम उतरून तुमचं रक्षण करेल की नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण मुळामध्ये राम राम म्हणताना ते तुमच्यातल्या त्या ठिणग्या जागा होत्या, ते सूक्ष्म स्वरूपातला अग्नी जागृत होतो, आणि तो अग्नी त्यांना दिसतो, त्या ज्या शक्ती. मग त्या तिथे अग्नी समोर आला की त्यांची शक्ती किंवा ते निष्प्रभ होतात, ते शक्तिहीन होतात, मग तिथून पळून जातात. म्हणून आपल्याला सांगितलं की राम 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 म्हणा. अच्छा. अंधारात किंवा भूतप्रेताने तेव्हा इतर अनेक देव आहेत, त्यांची नावं घ्यायला सांगितलं का? कुणी राम राम भूतक त्याच्यासाठी कृष्ण कृष्ण म्हणायला सांगत नाही, शिव शिव म्हणायला सांगत नाही, किंवा लक्ष्मी म्हणा म्हणत नाही, सरस्वती म्हणा म्हणत नाही, फक्त राम म्हणायला सांगितलं. राम अगदी भूत. त्याचं कारण हे की राम हा सूक्ष्म रूपातला अग्नी आहे, आणि त्या अग्नीला जागृत करणं, त्या अग्नीला निर्माण केल्याबरोबर या शक्ती निष्प्रभ होतात आणि शक्ती होऊन पळून जातात. रामरक्षा सिद्ध करण्याची नेमकी पद्धत काय आहे? रामरक्षा सिद्ध करण्याच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत, पण काय आहे की प्रत्येक अक्षराच्या आधी किंवा सिद्ध, मुळामध्ये रामरक्षा सिद्ध करणं म्हणजे लोक एका ठराविक, म्हणजे शिरोमे राघव पासून पातू रामो खिलम बकू या इथपर्यंत खरं म्हणजे रामरक्षेचे खरे श्लोक आहेत, जे रक्षा करणारे सांगायला श्लोक आहेत. हे जे श्लोक आहेत, या प्रत्येक श्लोकाच्या मागे किंवा शिरोमे राघव पातू यांच्या मागे एक एक स्तोत्र सिद्ध करण्याची पद्धत आहे. अच्छा, वेगवेगळा प्रत्येक श्लोक नाही, प्रत्येक नावाला. अच्छा. म्हणजे सर्वप्रथम त्या स्तोत्रामध्ये किंवा त्या मंत्रामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे. मग प्राणप्रतिष्ठेचे मंत्र कुठले आहेत? तर आपल्याला माहिती आहे की आम ह्रीम क्रोम ऐकलं असेल. जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो एखाद्या मूर्तीमध्ये, तेव्हा आपण तिथे लिहितो की आम ह्रीम क्रोम, बरोबर, मम प्राण इह प्राण. तर आम जसं आता तुम्ही सांगितलं आकार बीज आहे, ह्रीम हे शक्ती बीज किंवा माया बीज आहे, आणि क्रोम हे स्थापना करणारे बीज आहे, पाश बीज आहे. तर या मंत्राने केले जातं. मग ते एक
शिरो में राघव पातू, आम ह्रीम क्रोम राघवो में शिरो रक्षता. अच्छा. हा पहिल्या दिवशी करायचा बीज मंत्र म्हणजे प्रतिपदेला. असे 9 दिवसांचे 9 वेगळे बीज मंत्र आहेत. अच्छा, हे माहितीच नाहीये. हो, म्हणजे असं भालम दशरथात्मज हा, आम ह्रीम क्रोम दशरथात्मज मे भालम रक्षता. अशा तऱ्हेचे 9 दिवसाचे 9 वेगवेगळे श्लोक आहेत आणि त्या श्लोकातून आम्ही तुम्हाला रामरक्षा कशी सिद्ध करतात मग त्याची पुढे विधी आहे. अच्छा. त्यामुळे फक्त हात बीज मंत्र आम ह्रीम क्रोम हे भालम मे राघव रक्षतात किंवा राघव मे भालम रक्षतात याची किती आवर्तनं करायची. राघव मे शिरो रक्षतात, शिरो मे राघव पातू, तर राघव मे शिरो रक्षतात याचं एक विशिष्ट प्रकारची माहिती असते. अशी रोजच्या प्रतिपदेला हे मंत्र म्हणायचे आहेत आणि मग हे मंत्र मग रामरक्षेची 12 आवर्तनं करायची. मग द्वितीयला दुसरे मंत्र आहेत, पुढचे मंत्र असे करत करत मग त्याच्यामुळे अनेक मंत्र आहेत की ऐम ह्रीम श्रीम आले तर मग राम क्रीम ह्रीम येतं ज्याला आपण रामकृष्ण हरी म्हणतो. ते मुळामध्ये राम ह्रीम क्रीम आहे, ते राम ह्रीम क्रीम हलो या प्रकारे असे सगळे मंत्र म्हणून शेवटचा जो बीज मंत्र आहे जे ज्या दिवशी प्रत्यक्ष त्यामुळे फक्त रामावर येतं. आणि हा अशा प्रकारे आम्ही तुम्हाला शिकवतो. आम्ही जेव्हा ती 9 दिवसाची कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही हे पण शिकवतो. पण रामरक्षा या पद्धतीने सिद्ध करायची असेल. फक्त तुम्ही मेकॅनिकली 12 आवर्तने केली 9 दिवस तर ते त्याने काय होत नाही. तुमची 108 आवर्तन पूर्ण होती. पण अर्थात एक आहे की प्रत्येकाचे काही ना काही परिणाम असतात ती मिळतात. त्यामुळे रामरक्षा तुम्ही अगदी लक्ष न देता म्हटलं तरी त्याचे काही स्वयंभू परिणाम आहेत ते स्तोत्र म्हटल्यामुळे ते तुम्हाला मिळणारच आहे. बरोबर. पण त्याच वेळेला जर तुम्ही त्यात नीट डिटेल तांत्रिकदृष्ट्या जर म्हटली व्यवस्थित तिचा अभ्यास करून तर त्याचे 100% परिणाम मिळायला तुम्हाला म्हणत आहे. तर रामरक्षा सिद्ध करण्याचं सर्वसाधारण विधी असं की रोज 9 दिवस रोज 12 वेळा म्हणायची. 9 दिवसात 108 पाठ होतात आणि रामरक्षा सिद्ध होते असं म्हणतात. पण माझं थोडं हे वेगळं हे आहे. अच्छा. बरं, आपल्या कार्यशाळेचं साधारण स्वरूप कसं असणार आहे? कार्यशाळेमध्ये आम्ही जसं आता एक स्थापना करणं प्रत्येक बीजमंत्रावर म्हणजे प्रत्येक म्हणजे अगदी शेवटचं जगी पातू रामो खिलम वपू की आम ह्रीम क्रोम रामो मे अखिलम वपू रक्षतात अशा प्रकारचे प्रत्येक याचे आहेत. प्रत्येक त्याची आम्ही साधना घेतो आणि मग रामरक्षा स्तोत्राचे अनेक गूढ अर्थ आहेत. जसं मी तुम्हाला आता सांगितलं काही गोष्ट की नेमकं काय त्याच्यात गूढार्थ आहेत. त्या एक एक श्लोक जो आहे एक प्रत्येक श्लोकामध्ये एक लक्षात घ्या की आपले ऋषीमुनी जे होते की आपले पूर्वज होते खूप हुशार होते. ते प्रत्यक्षात वरवर दिसणारे एक लिहितात त्याचा गूढार्थ वेगळे असतात म्हणून ते गुरुगम्य साधना असतात. कारण गुरु तुम्हाला ते त्यातले अर्थ सांगतो, मर्म सांगतो. मग ती जी मर्म आहे तेवढी आरामा कल्प रक्षानाम विरामा सकला पडाम या श्लोकाचे पण काही मंत्र मर्म आहे की मनोजोम मारतो तुल्य वेगम जितेंद्रिय याचे काही गुह्य मर्म आहेत की जे सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही आहेत. कारण ते जर उपलब्ध केलं तर आपल्याकडे काय असतं की अनेक गोष्टी काही नको त्या गोष्टीचा वापर करणारे लोक असतात आणि तुम्ही ते त्याचा वापर करू शकतील. म्हणून ते गुरु आणि गुरु सुद्धा ते योग्य शिष्याला देतो आणि शिष्याची परीक्षा घेतली जाते, त्याची एलिजिबिलिटी तपासली जाते की तो योग्य झालाय की नाही. मग त्याला ती दीक्षा दिली जाते. तर रामरक्षा स्तोत्र सुद्धा यातलं महत्वाचं स्तोत्र आहे. तर ते आम्ही तुम्हाला त्याची अनेक गुह्य बीजेची आहेत. गुह्य काय आहे त्याच्यात तुम्हाला दुसऱ्या श्लोकातलं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे कसं गुह्य आहे ते. आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यात किलक स्तोत्र आहे. तर पहिलाच श्लोक आहे की विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेया प्राप्ती निमित्ताय नमा सोमार्ध धारिणी. तर त्याच्यामध्ये बाकी सोमार्ध धारिणी. मग आपण म्हणतो की आपल्याकडे कल्पना आहे की चंद्र धारण केलेले अर्धा चंद्र वगैरे ते खरं ते तसं नाहीये. ते एकटा चंद्र किती जणांना पूर्ण ना सगळ्या. तर ते सोमार्ध याचा अर्थ की चंद्राच्या 16 कला आहेत. म्हणजे एक तर प्रतिपदा ते चतुर्दशी 14 कला, एक पौर्णिमा आणि एक अमावास्या तशा 16 कला आहेत. मग आपल्याकडे या चंद्राच्या ज्या सूक्ष्म कला आहेत त्यांना त्यांनी अक्षरं दिली ती अ आ इ ई उ ऊ रू रू रो रू ए ऐ ओ ह्या 16 अक्षर जे आहेत ते ही जी कला आहे ती अमावास्येची कला आहे. तर अमावास्या त्यामुळे अमावास्या ध्यान साधना घेतो. ते अमावास्या शब्दाचाच अर्थ असा आहे की आवास्या. या बीजमंत्रामध्ये स्थित असलेली, जसं मी सांगितलं की हे बीजमंत्रामध्ये निराकार आहे
अमावस्याला काहीच नाही. जसं ते तर आवास्या म्हणून अमावस्या. तर त्याच प्रकारे तो अर्धा म्हणजे 16तला अर्धा आहे तो 8. तर 8वा जो स्वर आहे तो दीर्घ रू आहे, म्हणजे राम. रूम हे रामचं प्रकटीकरण आहे आणि ल हे रूमचं प्रकटीकरण आहे. तर रूम म्हणजे अर्धा राम, आपला राम, र आणि रला काना राम. मग तो नमा सोमार्थ धारिणी म्हणजे शिवशंकरांनी काय केलंय की राम हा बीजमंत्र धारण केलेला आहे. अर्धा चंद्र नाही, अर्धा चंद्र धारण नाही केलं, तर राम हा बीजमंत्र जो आहे ते सतत धारण केलेलं आहे, म्हणून त्याला नमा सोमार्थ धारिणी असं म्हटलं. अच्छा, बापरे. म्हणजे शिवशंकर हा रामाचा जप करतात, राम 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 या बीजमंत्राचा. मग याच प्रकारे अनेक श्लोकाचे आता हे सर्वसाधारण लोकांनी करतो अर्धा चंद्र धारण केलेले आहे नमा सोमार्थ धारिणी, पण त्याचे मूळ अर्थ एवढंच आहे. आणि हा श्लोक इतका महत्वाचा आहे की किलक स्तोत्रामध्ये एवढा श्लोक मुळात किलक स्तोत्र आहे, बाकीचे त्याची फलश्रुती आहे 13 श्लोक. म्हणजे एक श्लोकचा पाठ आहे आणि पुढचे 13 श्लोक आहे ती त्याची फलश्रुती आहे. म्हणजे असं इतकं चमत्कारिक स्तोत्र आहे ते किलक स्तोत्र. स्तोत्र एका श्लोकात उशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षे श्रेया प्राप्ती निमित्ताय नमा सोमार्थ धारिणी संपलं. पुढचं आहे ते सगळे फलश्रुती आहेत. तर मुळात सांगायची गोष्ट अशी की अशाच प्रकारचे अनेकचे गुह्य अर्थ आहेत रामरक्षा स्तोत्रातले, ते आपण तुम्हाला तिथे सांगतो. आणि त्याचप्रमाणे रोज आम्ही रामरक्षा ही जी ध्यान सांगितली, जे आता कवचे ध्यान जे आता सांगितलं आम ह्रीम क्रोम या मंत्राने ते करून घ्यायचं. आणि त्यानंतर आम्ही 10च्या 10 दिवस म्हणजे अमावस्येच्या ध्यानपासून रामनवमीपर्यंत असे 10 दिवस रोज पहाटे 5:30 वाजता आम्ही तुम्हाला एक ध्यानाची क्लिप पाठवतो. आणि ती ध्यानाची क्लिप अतिशय, जर आपण म्हणतो ना की म्हणजे तोड नाही तिची, इतकी सुंदर ध्यानाची क्लिप आहे. आणि ती रोज एक वेगळी पाठवतो. म्हणजे तुमचा तो प्रवास आहे, म्हणजे प्रतिपदेची ध्यानाची क्लिप वेगळी, ती तुम्ही रोज एकदा, त्या दिवशी एकदा ऐका, दुसऱ्यांदा ऐका, ते कसे पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे दुसरी, असे रामनवमीपर्यंत. आणि शेवटची जी ध्यानाची क्लिप आहे, वा सुपर, म्हणजे अगदी तुम्हाला राममय करणारी क्लिप आहे. हा तुमचा असा क्रमाक्रमाने चढत जाणारा प्रवास आहे. म्हणजे फक्त ती कार्यशाळा नाही, तर तुमचा जो असा सिलेबस आहे की इथून सुरुवात झाली इथे संपला, अशी ती अतिशय सुंदर कार्यशाळा आहे. आणि त्या ध्यानाच्या क्लिप्स ऐकून आणि हे सगळ्या साधना करून तुम्हाला अगदी जबरदस्त अनुभव येतात. तुम्हाला कळायला लागतं की राम काय आहे, की राम म्हणजे काय, राम रक्षा म्हणजे काय, आणि रामरक्षेचा पाठ करणं म्हणजे काय. अच्छा, मग हे ऑफलाईन ऑनलाईन कसं आपण? आम्ही ऑनलाईन घेतो. ऑनलाईन. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की ऑफलाईन घ्यावी, कारण समोर बसून खूप काही गोष्टी करता येतात. बरोबर. मला स्वतःला सुद्धा काही गोष्टी एखाद्या होत्या. पण काय होतं की ऑनलाईन ऑफलाईन म्हटल्यावर काही मोजकेच, म्हणजे पुण्यात घेतले तर पुण्यातले मोजकेच 20-25 लोक येतील, 30-40-50 लोक येतील, किंवा मुंबईत घेतली तर मुंबईतली येतील. पण ऑफलाईन घेतल्यावर काय होतं की आमच्याकडे म्हणजे त्या कार्यशाळेला USA वरून, आयर्लंड मधून, नेदरलँड मधून, अगदी कॅनडामधून लोक जॉईन होते त्या कार्यशाळेत. आणि म्हणजे सगळीकडे, म्हणजे अगदी भारतात अगदी दिल्ली, नागपूर, जयपूर अशा सगळीकडे जॉईन होतात, पण बाहेरच्या देशातून जॉईन होतात. त्यामुळे आपण ऑनलाईन घेतो. अच्छा. आणि वेळ काय आहे साधारण? वेळ आमची कार्यशाळेची वेळ आहे संध्याकाळी आहे. संध्याकाळी आम्ही 9 ते 10:30 अशी वेळ आहे. आणि ध्यान मात्र पहाटे 5:30ला पाठवलं जातं तुमच्या व्हॉट्सअपवर, ते तुम्ही ऐकून करावं अशी अपेक्षा. अच्छा. आणि याचे रेकॉर्डिंग्स पण मिळतात का? नाही, रेकॉर्डिंग वगैरे देत नाही. कारण काय की पुन्हा त्याचा म्हणजे मिसयूज होतो लोकांचा, लोक रेकॉर्डिंग देत नाही. पण तुम्हाला ध्यानाच्या क्लिप तुम्हाला कायम तुमच्याकडे असू शकतात. तुम्ही ते वारंवार इतर, कारण तुमची प्रॉपर्टी आहे. ध्यानाच्या क्लिप आम्ही तुम्हाला देतो, ती वर्षभर कायम वापरू शकता. सर, मला एक विचारायचं होतं की ही कार्यशाळा आपण गेली किती वर्षापासून घेताय, आणि आतापर्यंत या जे तुम्ही इतके वर्ष घेतलेले त्या ह्याच्यात लोकांना त्याचे कसे कसे फायदे झालेले, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगू शकाल? ही कार्यशाळा अनऑफिशियली अशी बरीच वर्ष घेतली. म्हणजे कोणी आलं, 10-12 लोक जमले, मग सांगणं त्यांना असं ग्रुप वगैरे. पण ऑफिशियली जर आपण होतो तशी 2019 पासून, म्हणजे गेली 5 वर्ष आपण घेतोय. अच्छा. आणि या 5 वर्षामध्ये प्रत्येक कार्यशाळेमध्ये 70-80 लोक असतातच दरवर्षी. आणि कार्यशाळेचं महत्व नाही सांगत, पण मुळात राम नामाचं, राम या बीज मंत्राचं महत्व आहे की लोकांचे आश्चर्यकारकरित्या अनेक समस्या दूर झालेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे एक भाटिया म्हणून गृहस्थ आहेत, त्यांना ऐकायला येत नव्हतं. मग त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम होता, श्रवण यंत्र वगैरे घालून ते ऐकायचे. ही कार्यशाळा केल्यानंतर
म्हणजे 9 दिवसाच्या आतच म्हणजे 5व्या-6व्या दिवशीच त्यांचा म्हणजे कार्यक्षेत्रातच त्यांनी अनुभव सांगितला की मला ऐकायला यायला लागले बऱ्यापैकी, म्हणजे श्रवण दोष सुधारला. त्याचप्रमाणे आमची एक विद्यार्थिनी होती, तिला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला होता. 2019 सालीच अटॅक येऊन गेला. त्यावेळेला तिची जी परिस्थिती होती म्हणजे अगदी भयानक होती. ती अशी खूप फ्रस्ट्रेट झाली होती, काहीच करता येत नाही वगैरे, खूप कामाची होती वगैरे, म्हणजे बोलता येत नाही, हातपाय सगळे डोळे पडलेले. मग तिथे कार्यशाळा केली आणि कार्यशाळेतले मंत्र आणि ते ध्यान सत्र जे आपण कार्यशाळेत देतो तिला ऐकायला लागली. आणि आज ती म्हणजे अगदी छानपैकी चालते, जिने चढून वर येते वगैरे. आणि म्हणजे तुम्ही जर ती बोलायला लागली फोनवर तर तुम्हाला कळणार नाही की तिला हा म्हणजे बोलता येत नव्हतं की अटॅक आला तिथे. लोकांचे अनेक म्हणजे राम हा मुळात कल्पवृक्ष त्याने म्हटलेलं तर आराम कल्पवृक्ष ना. कल्पवृक्ष म्हणजे काय की तुम्हाला जे हवंय ते देणारा. त्यामुळे नोकरी म्हणजे मला माहिती आहे की कोरोना काळात अनेकांच्या नोकरी गेल्या, पण ही साधना केल्यानंतर अनेकांची काही म्हणजे ज्या इच्छेने ही साधना केली, जे कार्यशाळेत आले होते की नोकरी हवे, अनेकांना त्यांचे ड्रीम जॉब्स मिळाले. म्हणजे आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड म्हणजे हे त्यांनी सांगितलं की ड्रीम जॉब मिळाला. म्हणजे म्हणजे करोना काळामध्ये लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, आहे त्यांना काढले जात होते, यांना ड्रीम जॉब मिळाले. असे म्हणजे आर्थिक परिस्थिती, शारीरिक मानसिक म्हणजे अनेकांचं मानसिक असंतुलन होतं, अस्वस्थता असायची वगैरे. म्हणजे कार्यशाळेत अनुभव शेअर केले की आम्हाला माहित नाही, आपलं काहीतरी रामरक्षा शिकायचे म्हणून आम्ही कार्यशाळेत आलो, पण आता लक्षात येतंय की आमचं मानसिक संतुलन खूप छान आहे. अस्वस्थता गेली, सतत जी भीती वाटत असायची ती भीती दूर गेली आणि मग आम्हाला छान वाटते, म्हणजे प्रसन्न वाटायला लागले. दोन्ही प्रकारचे म्हणजे विरुद्ध परिणाम कसे होतात. म्हणजे राम हा बीज मंत्र कसा मला बॅलन्स करतो. म्हणजे 1-2 लोक असं होते की त्यांना अतिव झोप यायची. रामरक्षा स्तोत्राच्या कार्यशाळेनंतर त्यांची झोप बॅलन्स झाली किंवा त्यांना हवी तितकी झोप लागली, सकाळी छानपैकी त्यांना जाग यायला लागली. जागा झाल्यामुळे म्हणजे प्रसन्न वाटायला लागलं. एरवी काय होतं की आपण सकाळी कधी 8 वाजता उठतो, पण अगदी खूप आळशी, पण त्यांना असं वाटतं की थोडा वेळ झोपलं तरी त्यांची झोप पूर्ण व्हायला लागली. याच्या उलट 2-3 केसेस अशा होत्या की त्यांना रात्री झोप यायची नाही. म्हणजे अक्षरशः विरोधार्थी रिझल्ट येते. त्यांना छानपैकी बॅलन्स झोप यायला लागली. म्हणजे अगदी 3ऱ्या दिवशीच त्यांनी आम्हाला कार्यालयात सांगितलं की मी रोज रात्री मला अस्वस्थ झोप असते की मला झोपच येत नाही, मी तळमळत असतो, पण आज 3रा दिवस आहे आणि मला खरं सांगतो की 3ऱ्या दिवशी मला छान झोप लागायला लागली. म्हणजे ह्या प्रकारचे जे अनुभव आहे, शरीरातले अनेक रोग जाणं हा तर म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत अनुभव आहे. म्हणजे पचनशक्ती व्यवस्थित होते. मुळात राम हा मणिपूर बीज चक्राचा बीज मंत्र आहे. हे पचनशक्ती मग चालण्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे स्नायू दुखणं, अंग दुखणं, सर्व त्याच्यावर राम, त्याच्यामध्ये नावं घेतली की शिरपासून सर्व शेवटपर्यंत अखिलम बपू इथपर्यंत सर्वच राम रक्षण करतात. म्हणजे त्या ठिकाणी रामाची स्थापना होते आणि तुमच्या सर्व समस्या, मग गुडघेदुखी असेल, चालण्याची समस्या असेल, ऍसिडिटी असेल, सर्व प्रकारच्या समस्या या स्तोत्राच्या पठणाने दूर झाल्याचे आमच्याकडे शेकड्याने अनुभव आहेत. आणि त्यामध्ये अनेक व्हिडिओज पण आहेत. आमच्या साईटवरती व्हिडिओ बघायला मिळतील आणि यांच्यापैकी एकालाही फोर्स केलेलं नाही, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन दिलेले व्हिडिओ आहेत की आम्हाला शेअर करायचे. हा त्याचा महत्वाचा अंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा या कार्यशाळेमुळे होतात किंवा होऊ शकतात. ही जी कार्यशाळा होणार आहे ती 29 मार्च पासून सुरू होणार आहे आणि 6 एप्रिल पर्यंत आहे आणि वेळ असणारे रात्री 9 ते 10:30 ही मॅन्डेटरी वेळ आहे आणि ध्यान तुम्ही मग तुमच्या सोयीने ऐकू शकता. त्याची लिंक तुम्हाला सकाळी 5:30 वाजता पाठवलीच आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सरांचा नंबर आणि ही कार्यशाळेची माहिती पण देत आहोत. तर मी म्हणजे आजच्या या व्हिडिओवरनं आपल्या सगळ्यांना जरूर अशी विनंती करेन की प्रत्येकाने हा अनुभव घ्या. आपण फक्त स्तोत्र म्हणून म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचे गूढ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की प्रत्येक सनातनी हा एक स्वतःला वेगळ्या लेवलला नेऊ शकेल. एवढं सनातन धर्मामध्ये गूढ शास्त्र भरलेलं आहे. आपण प्रयत्न करू. थोडासा खारीचा वाटा आपल्याकडनं काही मदत करण्याचा झाला तर धन्यवाद. शर्मिलाताई आणि वैभव दोघांच्या आग्रहामुळे इथं यायला मिळालं आणि लोकांना हे सर्व सांगण्याची संधी मिळेल तुम्ही आपण दिली, तुम्ही दोघांनी मिळून, त्याबद्दल मी स्वतः आणि आमचा अक्षर ऊर्जा मर्मयोग परिवार ते आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही कार्यशाळा जरूर करा. खूपच महत्त्वाचं तुम्हाला त्यात मिळू शकेल. धन्यवाद.